सेशन नंबर 3 लॅब अवर नॉलेज चेक स्टार्ट. तुम्हाला डेस्कटॉप बॅकग्राऊंडचे पिक्चर्स, विंडोजचे रंग आणि साऊंड्स म्हणजे आवाज एकाच वेळी बदलायचे असतील तर कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक कराल? थीम्स पर्याय क्रमांक 4. डेस्कटॉप बॅकग्राऊंड बदलण्यासाठी कोणता पर्याय तुम्ही निवडाल? पर्सनलाइज पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणत्या चित्रात रिबन्स टाइप स्क्रीन सेव्हर दाखवला आहे? पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कंट्रोल पॅनलमधील कोणती कॅटेगरी तुमचा आवडीचा फोटो डेस्कटॉप बॅकग्राऊंड देऊ शकते? पर्सनलायझेशन पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कोणता पर्याय वापरून ठराविक वेळेने दिसणारी अनेक चित्र तुम्ही तुमच्या डेस्कटॉप वॉलपेपरवर ठेवू शकता? बॅकग्राऊंड पर्याय क्रमांक 3. जेव्हा तुम्ही डेस्कटॉप बॅकग्राऊंडसाठी एखादे चित्र निवडता तेव्हा ते स्क्रीनवर तुम्हाला कसे पाहिजे ते फिट करता येते. त्यासाठी असलेले काही ऑप्शन्स पुढील प्रमाणे आहेत. पर्याय क्रमांक 1. विंडोज 10 मध्ये डेस्कटॉपचा समावेश होतो ज्यामुळे डेस्कटॉप बॅकग्राऊंड ठराविक वेळेत बदलते. स्लाइड शो डॅश हा एक प्रोग्राम आहे ज्यामुळे ठराविक वेळेत जर काही इनपुट मिळाले नाही तर कम्प्युटरच्या स्क्रीनवर एक चित्र, ॲनिमेशन किंवा फक्त रिकामा स्क्रीन दिसतो. स्क्रीन सेव्हर जर तुमची संगीत, बॅकग्राऊंड, रंग आणि माऊस कर्सर याची काही सध्या चालू थीम असेल तर तुम्ही ती डॅश करण्याने थीमच्या यादीत दिसायला लागेल. सेव्ह पेंट वापरून पुढील गोष्टी करता येतात. चित्र एडिट करणे. एंड एक्झाम यस. सेशन कंप्लीशन टेस्टला क्लिक करा. स्टार्ट करा. बहुतेक वेळा सॉफ्टवेअर या शब्दाला डॅश हा शब्द समानार्थी म्हणून वापरला जातो. प्रोग्राम यातील कम्प्युटर संसाधनाशी समन्वय साधणारा, वापरकर्ता व कम्प्युटर यांच्यामध्ये एक इंटरफेस उपलब्ध करून देणारा आणि ॲप्लिकेशन्स रन करणारा प्रोग्राम म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम. अँटीव्हायरस प्रोग्राम्स हे तुमच्या कम्प्युटर सिस्टीमचे व्हायरसेस किंवा इतर हानिकारक प्रोग्राम यापासून संरक्षण करतात. हा डॅश प्रोग्रामचा प्रकार आहे. युटिलिटीज ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर हे यासाठी लिहिलेले प्रोग्राम्स आहेत. एखादे विशिष्ट काम जसे की माहितीची निर्मिती, तिचे संपादन आणि जतन करण्यासाठी. यस.